बातमी आहे ऑपरेशन टायगरच्या चर्चांसंदर्भात। तर राज्यामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा जी आहे ती जोरात सुरू झालेली आहे। याचं कारण ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेना भेटल्याची बातमी पसरली, त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। बुधवारी ठाण्यातल्या वोल्टास कंपनीत एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची बैठक झाल्याची चर्चा होती। मात्र इतर वेळी एकमेकांचे नेते कशा प्रकारे आपल्या संपर्कात आहे ते सांगण्यासाठी ज्या प्रकारे चढाओढ सुरू असते त्या उलट नेमकं आजचं चित्र होतं। ऑपरेशन टायगरचं वृत्त फेटाळण्यासाठी दोन्ही बाजूंचे नेते सर्व ताकदीनिशी मैदानात उतरले। स्वतः एकनाथ आणि श्रीकांत शिंदेंनी वृत्त फेटाळलं। ठाकरेंच्या 6 खासदारांनी बुधवारी शिंदेंची ठाण्यामध्ये भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं। या बैठकीला 2 खासदार व्हीसीद्वारे उपस्थित होते असंही सांगितलं गेलं। मात्र दोन्ही शिवसेना वृत्त खोटं असल्याचं छाती ठोकपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे ऑपरेशन टायगर निव्वळ अफवा आहे की राजकीय चकवा आहे अशी चर्चा आता जोरात सुरू आहे। तर ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। नेमकं काय घडलं ज्याच्यामुळे या चर्चांनी जोर धरला बघूया। तर बैठकीमध्ये हे खासदार हजर असल्याचा दावा करण्यात आला आणि मग चर्चांना उधाण आलं। अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील, भाऊसाहेब वागचौरे, राजाभाऊ वाजे हे सगळे खासदार या बैठकीला हजर होते असा दावा करण्यात आला। तर 2 खासदार व्हीसीद्वारे हजर होते असाही दावा करण्यात आला। ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव हे ते 2 खासदार आहेत। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची कथित भेट झाली, ज्याच्याबद्दल चर्चा जोरात सुरू झाली। बुधवारी रात्री सुरू झालेली बैठक गुरुवार पहाटेपर्यंत चालली असाही दावा करण्यात आला। एकनाथ शिंदेंसह श्रीकांत शिंदेही यावेळी उपस्थित होते अशी ही चर्चा आहे। तर ठाकरेंचे 6 खासदार प्रत्यक्ष तर 2 खासदार व्हीसीद्वारे हजर असल्याचाही दावा करण्यात आला। खासदारांना शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आल्याची ही चर्चा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।